नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि जे कोणी भावी शिक्षक या माहितीपासून वंचित आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त या चॅनलची लिंक शेअर करा आणि ही माहिती त्यांना तात्काळ कळू द्या. आता या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. सुरुवात करूया अशा 4 अपडेट्स आहेत अतिशय महत्त्वाच्या शिक्षक भरतीशी घेऊन अतिशय या परिणामकारक माहिती आहेत किंवा परिणामकारक या अपडेट्स आहेत. सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने 1 सप्टेंबर या दिवशी सिव्हिल अपील 1385 याचा निकाल दिलेला होता. प्रमोशन्समध्ये आणि सगळ्या शिक्षकांना जे 2030 पर्यंत रिटायर होणार आहेत अशा सगळ्या शिक्षकांना RTI ॲक्टनुसार त्या ठिकाणी TET शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात CTET सुद्धा त्या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा त्यांना बंधनकारक केली होती. मात्र काही शिक्षकांनी त्या ठिकाणी त्याला रिव्ह्यू पिटिशन्स केलेलं होतं आणि या रिव्ह्यू पिटिशन्सचा निकाल जो आहे तो काल लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना जवळजवळ 2027 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्याचं बंधन टाकण्यात आलेलं होतं. मात्र हा निकालसुद्धा कालचा रिव्ह्यू पिटिशन्सचा जो आहे तो या शिक्षकांच्या विरोधामध्ये लागला. जरी विरोधामध्ये लागला रिव्ह्यू पिटिशन्समध्ये तरी 2028 पर्यंत म्हणजे 1 वर्ष त्या ठिकाणी त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे. अर्थात जे शिक्षक रिटायरमेंटच्या जवळ आलेली होती अशा शिक्षकांना आता त्या ठिकाणी 1 वर्ष TET बंधनकारक जी काही निकाल होता त्याच्यामध्ये 1 वर्षाची आता एक अधिकची त्या ठिकाणी सूट मिळणार आहे. अर्थात 1 वर्षामध्ये ते पुन्हा एकदा म्हणजे एका वर्षात 2 वेळा TET त्या ठिकाणी परीक्षा कंडक्ट केली जाते आणि CTET परीक्षा 2 वेळा कंडक्ट केली जाते. त्यामुळे यांना अधिकचे जे 4 संधी आहेत त्या ठिकाणी एका वर्षामध्ये आता उपलब्ध होणार आहेत. हे झालं शिक्षकांसाठी. आता आपण शिक्षक भरतीकडे वळूया. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने गेल्या अनेक दिवसापासून आपण पवित्र पोर्टलला जास्तीत जास्त जागा याव्यात आणि त्या ठिकाणी 1 तारखेपासून जे आहे ते पवित्र पोर्टलचं जे काही जाहिरातीसाठीचं टॅब आहे त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं होतं 1 मेपासून आणि त्या ठिकाणी 1 मेपासून जे उपलब्ध झालेलं टॅब होतं पवित्र पोर्टल या ठिकाणी बऱ्याच आस्थापना म्हणजे असून नसल्यागत खाजगी आस्थापनाच्या 150च्या आसपास त्या ठिकाणी आस्थापना पवित्र पोर्टलला आपल्या जाहिराती नमूद केल्या होत्या किंवा काही बऱ्याच आस्थापना त्या ठिकाणी नमूद केलेल्या रजिस्ट्रेशन केलेल्या आहेत. मात्र मावकडनं रोस्टर जे आहे जाहिराती जी आहेत ते मंजूर झालेल्या नव्हत्या किंवा तपासून झालेल्या नव्हत्या. या कारणाने आपण शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्याशी संवाद साधून आणि शिक्षण आयुक्त कार्यालय अर्थात शिक्षण आयुक्तांकडे निवेदनंसुद्धा देऊन त्या ठिकाणी तात्काळ कमी प्रमाणामध्ये जागा येत असल्या कारणाने या जागा मोठ्या प्रमाणात याव्यात आणि आपलं टार्गेट जे आहे या टेटच्या परीक्षेवर कमीत कमी 35,000 जागा या भरती प्रक्रियेमध्ये याव्यात आणि हे शक्य आहे. कारण आता जरी तुम्हाला शिक्षकांची पटसंख्या किंवा पदसंख्या अतिरिक्त वाटत असेल तर त्यांची समायोजन आणि रिक्त होणारी पदं या सगळ्या गोष्टीचा मी जवळजवळ बराच अभ्यास केला आहे. त्या कारणाने मी तुम्हाला सांगतो की आणि बऱ्याच ज्या काही विभागाच्या शाळा आहेत विभागाचे शिक्षण विभाग आहे त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला येण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती येणाऱ्या काळामध्ये पवित्र पोर्टलवर अपेक्षित आहेत. या कारणानं मोठ्या प्रमाणामध्ये मी त्या ठिकाणी व्यक्तिगत लेवलवर पाठपुरावा करतो आहे. आता मला अशी सवय नाही की करायचं कवडीचं म्हणजे कणभर करायचं आणि मनभर दाखवायचं ही आपली सवय नसल्या कारणाने जेव्हा तुम्हाला या गोष्टीचा पाठपुराव्याचा निकाल येतो तेव्हा नक्की तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगेल. कारण आपण ग्राउंड लेवलवर काम करतो आहे. अनेकांचं असं झालं ना कणभर करतात आणि दाखवतात मनभर छाती ठोकपणे सांगतात. म्हणजे कमाल वाटते मला खोटं बोलण्याची पण कमाल असते आणि ते सरड्यासारखं ते गिरगिटक असतात ना अगदी त्यासारखं सकाळी एक रूप धारण करतात तर दुपारी एक करतात आणि संध्याकाळी एक करतात. ठीक आहे ते त्यांना ते आवडते ते त्यांना करू द्या. मात्र आपल्याला सगळ्यांचं हित करणं आवडते. आजपर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये आपण सगळ्यांच्या हितासाठी लढत आलो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हितासाठीच लढत राहू. या चळवळीमध्ये काम करताना अनेक त्या ठिकाणी अनुभव आले. त्या जोरावर मुलांचं हित कुठे आहे जास्तीत जास्त हित कुठे होते यासाठी आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करत आलो आहे. या कारणानं जे काही 31 मेपर्यंत पवित्र पोर्टलला जाहिराती येणार होत्या त्याला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी अशा पद्धतीचं आयुक्त कार्यालयामध्ये आपण
आयुक्तांशी संवाद साधला आणि आयुक्त कार्यालयामध्ये आपण त्या ठिकाणी निवेदनं पण दिली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चासुद्धा केली. त्या ठिकाणी नक्कीच 15 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे. पण पुन्हा म्हणजे टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी मुदतवाढ नक्कीच अपेक्षित आहे. तुर्तास 15 जूनपर्यंत पवित्र पोर्टलला जाहिराती देण्यासाठी त्या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे. मग आता मुदतवाढ दिली म्हणजे संपलं आहे का? मग या मुदतवाढ दिल्याचा फायदा करून घ्यावा लागेल ना. त्यामुळं आपली टीम जी आहे, पुन्हा एकदा युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, ही टीम सगळ्या जिल्हा परिषदमध्ये म्हणजे आत्तापर्यंत आपण जवळपास 24 जिल्हा परिषदमध्ये आणि बऱ्याच महानगरपालिका आणि नपामध्ये बऱ्याच खाजगी आस्थापनाकडे आपण पाठपुरावा करतो. व्यक्तिगत लेव्हलवर मी बऱ्याच शिक्षण अधिकाऱ्यांशी संवाद साधतो, आढावा घेतोय मी, की किती प्रमाणामध्ये जे आहे ते आपल्या जाहिराती त्या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत आणि किती प्रमाणामध्ये होणं अजून त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळं याचाच भाग म्हणून 2 आस्थापनाला त्या ठिकाणी भेटी देण्यात आलेल्या होत्या. नाशिकच्या पण आस्थापनाला त्या ठिकाणी भेट देण्यात आलेली होती आणि काल रिसेंटली धाराशिवच्या जिल्हा परिषदला आपली त्या ठिकाणी टीम गेलेली होती. तर आता कोण्या जिल्ह्यामध्ये किती जागा येतील यावर आम्ही स्वतंत्र असा व्हिडिओ बनवणारच आहे. मात्र तुर्तास नाशिकच्या जिल्हा परिषदमधनं पेसा क्षेत्र आणि म्हणजे 50% पेसा क्षेत्र आणि 25% पेसा क्षेत्र असा विचार केला तर 1180 पर्यंत जी पदं आहेत त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहेत जवळपास. आणि निव्वळ मराठी माध्यमांची त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ते नाशिक जिल्हा परिषदमधनं आपल्याला जिल्हा परिषदचे पदं जी आहे ती तुम्हाला पवित्र पोर्टलला अपलोड होताना दिसणार आहेत. आणि धाराशिवमध्ये जी आहे, आता माझ्याकडे जाहिरातच आलेली आहे धाराशिवची. जर तुम्हाला सांगितलं मी जाहिरात तर जवळपास 427 जी पदं आहेत त्या ठिकाणी धाराशिव जिल्हा परिषदेची म्हणजे मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठी जाहिरात जी आहे ते धाराशिव जिल्हा परिषदेची असण्याची दाट संकेत आहेत. मात्र या ठिकाणी याच्यापैकी किती पदं येतील, 250पेक्षा अधिक पदं किंवा 300च्या आसपास ही पदं येऊ शकतात. आता ही जी आकडेवारी आहे माझ्याकडे असलेली, याच्यामध्ये 427 पदं जी आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचे जे आहेत ते 46 पदं आहेत. तर अनुसूचित जमातीची जी पदं आहेत साधारणतः 139 पदं आहेत आणि वि विजा अचे जी पदं आहेत ते 13 आहेत. नंतर भटक्या जमाती ब जे आहेत ते 25 पदं आहेत आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग जे आहे ते 204 पदं आहेत. आणि ही जी पदं आहेत ती आपल्या पवित्र पोर्टलला याच्यापैकी साधारणतः 250 जरी पदं आली तर प्रवर्गाची पदं जी आहे ती कमी जास्त होण्याची दाट संकेत आहे. कारण ही जी आकडेवारी आहे ती अधिकृतपणे त्या ठिकाणी अधिकारी वर्गांकडून आपल्याला मिळालेली आकडेवारी आहे मित्रांनो. त्यामुळं नक्कीच आपण जो करत असलेला पाठपुरावा आहे त्याचा 100% तुम्हाला फायदा होणारच आहे. आणि ही 2 अपडेट झाले. आता तिसरी जी अपडेट आहे तर बऱ्याच शिक्षण सेवक बांधव आहेत. या सगळ्या शिक्षण सेवक बांधवांचं म्हणणं आहे की शिक्षण सेवक कालावधी 1 वर्षाचा होणार आहे आणि या संदर्भामध्ये तुम्ही अपडेट दिली. बहुतांश बऱ्याच लोकांनी जी काही सोशल मीडियावरची चर्चा आहे त्याच्यामध्ये कोणी म्हणते होणार नाही, कोणी म्हणते होईल, मग कोणी म्हणते प्रस्तावच असा मंत्रालय स्तरावर आलेला नाही. म्हणजे सोशल मीडियावर शिक्षण सेवकांच्या संदर्भामध्ये बऱ्याच अशा अफवा त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत किंवा अशा प्रकारचे अपडेट्स जे आहे ते आपापल्या पद्धतीनं दिले जात आहेत. आता तुम्हाला सगळ्यांना मला सांगू इच्छितो मी तुम्हाला की शिक्षण सेवक कालावधी कमी करण्याच्या अनुषंगाने 1 वर्षाचा तो कालावधी व्हावा या दृष्टिकोनातून सगळ्यात अगोदर शिक्षण मंत्री महोदयाकडे जर किंवा सगळ्यात अगोदर जर त्या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना आठवत असेल कदाचित, शिक्षण सेवक कालावधी 1 वर्षाचा करावा यासाठी नांदेडला तत्कालीन मुख्यमंत्री राज्याचे एकनाथजी शिंदेसाहेब यांना स्वतः जवळजवळ 125 ते 150 उमेदवार जे शिक्षण सेवक आहेत या सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला त्या ठिकाणी घेराव घातलेला होता. आणि साधारणतः एका दिवशी 4 ते 5 वेळा आम्ही त्यांच्याशी निवेदनं दिली होती. आणि त्यानंतर म्हणजे आता हे मला सांगायचं नाही आहे, पण मुद्दा हा आहे की शिक्षण सेवक कालावधीसाठी लढणारे अनेक आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियासाठी लढणारी टीम आहे. मग कोणी त्या ठिकाणी पाठपुरावा करते. आता आंदोलनं तर त्यांना करता येत नाही आहेत. मात्र जे आहे ते अशा पद्धतीनं सांगतात आणि सगळ्यांना समाधानकारक उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्यक्ष रस्त्यावर त्यांना येता येत नाही. काही त्या ठिकाणी कायद्यांनी किंवा सरकारी कर्मचारी असल्याकारणाने त्यांची हातं बांधलेली आहेत. त्यामुळं आपण जेवढा लढा दिला आहे ना, तेवढा रस्त्यावरचा लढा कोणीही दिलेला नाही. सोबतच त्या ठिकाणी आपण आंदोलन जेव्हा केलं नागपूरला, तेव्हा शिक्षण मंत्री महोदय यांनी स्वतः त्या ठिकाणी आमची जेव्हा डेलिगेशनची चर्चा झाली अर्धा तास, त्याच्यानंतर शिक्षण मंत्री महोदयांनी स्वतः आपल्या अधिकृत हँडल्स जे सोशल मीडियाचे हँडल आहेत, Facebook असो, ट्विटर असो, Instagram असो, त्या ठिकाणी शिक्षण सेवकांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची
त्यांनी पोस्टसुद्धा टाकलेली होती शिक्षक भरतीशी रिलेटेड. युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा आणि शिक्षण सेवकांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा. सोबतच त्याच्यानंतर मुंबईला आंदोलन झालं. मुंबईच्या आंदोलनामध्ये त्यांनी जरी पोस्ट केली नसली त्या ठिकाणी, तरी तेव्हा त्यांच्याशी चर्चा झाल्याच्यानंतर साधारणतः 25 मिनिटे चर्चा झाली. तेव्हासुद्धा शिक्षण सेवकांच्या कालावधीच्या अनुषंगाने चर्चा झाली. आणि त्यानंतर काही एक साधारणतः 15-20 दिवसापूर्वी मी एका वरिष्ठ अधिकारी वर्गांशी मी चर्चा केली असता, आता अधिकारी वर्गांच्या प्रचंड मला त्या ठिकाणी विश्वास असल्याकारणाने किंवा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आपण पाठपुरावा करत असल्याने अधिकारी वर्गांशी आपलं बऱ्यापैकी चांगलं जमते आणि धोरणात्मक निर्णय काय आहेत, भविष्यामध्ये धोरणात्मक निर्णय कोणते येणार आहेत, नेमकं शिक्षण क्षेत्रामध्ये दूरदृष्टिकोनातून काय सुरू आहे या अनुषंगाने आपल्याला माहिती मिळते. आणि त्या अनुषंगाने अधिकारी वर्गाशी चर्चा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो काही विचार आहे शिक्षण सेवकाला घेऊन, त्या ठिकाणी 1 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी करण्याचा विचार जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे. नक्कीच त्या ठिकाणी आता कधी होईल हे नाही सांगू शकत तुम्हाला, मात्र 1 वर्षाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी शिक्षण सेवकाचा कालावधी करण्याच्या अनुषंगाने विचार चर्चा झालेली आहे. आणि या अनुषंगाने जबाबदार अधिकारी वर्गांनी माझ्याशी संवाद साधलेला आहे. आणि जरी हा आता अनेकांनी म्हणत आहेत की नाही होणार, असं आहे तसं आहे, त्याच्या संदर्भात कुठलाही प्रस्ताव नाही किंवा ठीक आहे, असेल नसेल मला नाही माहिती. मात्र या अनुषंगाने मी एवढं सांगू शकतो की आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्याच्या जोरावर 100% शिक्षण सेवक कालावधी 1 वर्षाचा होऊ शकतो. आणि ते आपण 100% 1 वर्षाचा कालावधी जो आहे शिक्षण सेवकाचा ते करण्यासाठी इथूनसुद्धा अजून पाठपुरावा करू. आतापर्यंत पाठपुरावा केला आहे, येणाऱ्या काळामध्ये जोरदारपणे पाठपुरावा करू, एवढं एक तुम्हाला शब्द देतो. आणि 1 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी कसा होणार नाही हेच आपणही बघूया. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खूप लवकर जे आहे ते शिक्षण सेवक कालावधी 1 वर्षाचा आणि शिक्षक भरती टेट 3 वर कमीत कमी 35,000 पदाची जागा जाहिराती आणण्यासाठी जोरदारपणे त्या ठिकाणी आपण लढणार आहोत. आणि सोबतच या जागेसोबतच प्राधान्यक्रम कसे द्यावेत, आता प्राधान्यक्रम प्रचंड निर्णायक असणार आहेत. या अनुषंगाने आपण जे आहे ते प्ले स्टोअरवर महा टीचर संदीप कांबळे या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर प्राधान्यक्रम कसे द्यायचे या अनुषंगाने बॅच जी आहे ती एक लॉन्च केली, कमी शुल्कामध्ये त्या ठिकाणी इतरापेक्षा कमी दरामध्ये त्या ठिकाणी आपण लॉन्च केली. आणि नक्की हा जो अनुभव आहे या अनुभवाचा 100% सगळ्या भावी शिक्षकांना फायदा व्हावा हीच आमची इच्छा आहे, हीच प्रामाणिक इच्छा आहे. कारण आपला इतिहास हा तुम्हाला माहिती आहे, पवित्र पोर्टल आणण्यापासून तर आत्तापर्यंत एखाद्या विद्यार्थ्यांना गाईडन्स करताना त्याच्या जाहिरातीपासून, त्याच्या परीक्षापासून, जाहिरातीपासून, निकालापासून ते त्यांचा पगार पहिला येईपर्यंत इथपर्यंत आपण पाठपुरावा करतो. त्यामुळं नक्कीच योग्य मार्गदर्शन प्राधान्यक्रमाच्या अनुषंगाने गरजेचं आहे. नाहीतर 35,000 जागा येऊनही जर तुम्हाला 100च त्या ठिकाणी प्राधान्यक्रम येणार असतील तर केवळ 35,000 जागेला तुम्ही पात्र नसून केवळ 100च जागेला पात्र असणार आहात. त्यामुळं निर्णायक हा प्राधान्यक्रम असल्याकारणाने अभ्यासू व्यक्तीकडूनच त्या ठिकाणी आपण प्राधान्यक्रम भरून घ्यावेत. त्यामुळं आपण लवकरच जी बॅच आहे ती लॉन्च करणार आहोत 1-2 दिवसामध्ये. त्यामुळं महा टीचर संदीप कांबळे या प्लॅटफॉर्मवर, या प्ले स्टोअरवर जाऊन या ॲपवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तुर्तास थांबतो मित्रांनो आणि योग्य ते मार्गदर्शन त्या ठिकाणी तुम्हाला केलं जाईल. यापेक्षा वेगळे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट्स करा, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील. आणि शब्द देतो तुम्हाला, आत्तापर्यंत आपण जवळपास 25 जिल्हा परिषदमध्ये पाठपुरावा केला जास्त जागा आणण्यासाठी. केवळ आपणच एवढं अधिकृतपणे काम करतोय, बाकी सगळे क्वाका करत असतात, चिव करत असतात. मात्र बाकी कोण काय करते त्यावरून आम्हाला काही देणं घेणं नाही. पण आपली बांधिलकी जी आहे ते सगळ्या राज्यातील 1,74,000 भावी शिक्षकांसोबतची आहे आणि ते जपण्याचं काम आपण करत आलो आहे, भविष्यातसुद्धा करत राहू. नक्की कनेक्टेड राहा, जुळून राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नक्की निर्णायक ठरत असलेले प्राधान्यक्रम योग्य व्यक्तीकडनं, ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे तांत्रिक बाबीचा, प्रत्येक GRचा, यांच्याकडनं नक्की भरून घ्या. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.